नमस्कार. अलीकडेच प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आणि एक विचार पुढे आला. महान व्यक्तिमत्वांचा वारसा पुढे का जात नाही? महानतेला काही शाप असतो का? मित्रांनो, वंदे मातरम. नमस्कार, मी संजय झेंडे आणि तुम्ही पाहतात ॲक्युरियस इन्साइट हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण अनेक महान व्यक्तिमत्वांचा आदर करतो. पण कधी असा विचार केलाय का की मंगेशकरांच्या घरात दुसरी लता आशा आढळत नाही? अमिताभ बच्चन यांच्यासारखा अभिनेता पुन्हा का दिसत नाही? सचिन तेंडुलकर सारखा क्रिकेटचा देव पुन्हा का घडत नाही? सुनील गावस्कर किंवा आशा भोसले यांच्यासारखी उंची पुढच्या पिढीत का दिसत नाही? मग ते अभिनयातील अमिताभ बच्चन असोत, क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकर असोत किंवा जागतिक कीर्तीचे चार्ली चॅम्पियन आणि डियोगो मॅराडोना. या महान लोकांचा वारसा त्यांच्या रक्ताच्या नातात जशाच्या तसा संक्रमित का होत नाही? टॅलेंट खरोखर DNA मध्ये असतं की ते कष्टाने कमवावं लागतं? आज आपण या मागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, यात संघर्ष विरुद्ध सुविधा हा भाग खूप महत्वाचा आहे. महानता पुढील पिढीत संक्रमित न होण्याचं पहिलं कारण आहे ते संघर्षाची कमतरता. महान लोकांची कहाणी पाहिली तर एक कॉमन गोष्ट आढळते. त्यांनी प्रचंड संघर्ष केला आहे. अमिताभ बच्चन यांनी नकार पचवला, अपयश, आर्थिक संकट त्यांच्या वाटेस आलं. सचिनने लहानपणापासून कठोर सराव केला. गावस्कर जगातील सर्वात धोकादायक बॉलिंग समोर उभं राहिला. पण त्यांच्या पुढच्या पिढीला हे सगळं तयार मिळालं. कम्फर्ट झोन मध्ये ही वाढलेली पिढी आहे. रिस्क घेण्याची भूक कमी आणि जी जाळणारी आग असते ना, ती तयार होत नाही. अशा अवस्थेत आपण अनेकदा म्हणतो बापाचं टॅलेंट मुलात आलंच पाहिजे, पण विज्ञान वेगळं सांगतं. बुद्धिमत्ता किंवा कला काही प्रमाणात अनुवंशिक असू शकते, पण महानता ही पूर्णपणे वैयक्तिक असते. लता मंगेशकर, आशा भोसले किंवा पंडित भीमसेन जोशी यांची उंची गाठण्यासाठी केवळ गळा किंवा आडनाव असून चालत नाही, तर तसा रियाज आणि मनस्थिती, माइंडसेट लागतो. महानतेचं बीज कदाचित रक्ताने पुढच्या पिढीत जाईल, पण त्याचा वटवृक्ष होण्यासाठी लागणारे कष्ट मात्र प्रत्येकाला स्वतःच करावे लागतात. टॅलेंट ही वारशाने मिळणारी मालमत्ता नसून ती प्रत्येक पिढीला नव्याने कमवावी लागणारी संपत्ती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रक्ताच्या वारशापेक्षा विचारांचा वारसा महत्वाचा असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा ज्योतिराव फुले यांचा वारसा त्यांच्या रक्ताच्या नात्यापेक्षा त्यांच्या विचारावर चालणाऱ्या कोट्यावधी अनुयायांनी अधिक प्रबळपणे पुढे नेला आहे. शेवटी इतकंच म्हणेन, महानता ही वारशाने मिळत नाही, ती प्रत्येक पिढीला स्वतःच्या हिमतीवर निर्माण करावी लागते. ती न होण्याची बरीच कारणं आहेत. एक, स्वतःची ओळख विरुद्ध वारसाचा दबाव. यात स्वतःची ओळख बनवण्याचा दबाव. महान व्यक्तींच्या मुलावर नेहमी एक टॅग असतो, तो अमुक व्यक्तीचा मुलगा. ही तुलना त्यांना दोन प्रकारे तोडते. स्वतःची ओळख तयार होत नाही आणि कायम तुलना. तुम्ही त्यांच्या इतके नाही. इमॅजिन करा, तुम्ही किती चांगलं काम केलं तरी लोक म्हणणार पण तुमचे वडील जास्त महान होते बरं का. हा दबाव खूप मोठा असतो. आणि दुसरं महत्वाचं कारण, प्रतिभा ही जेनेटिक नसते. बघा, प्रतिभा ही जेनेटिक नसते. टॅलेंट हा वारसा नसतो, तो माइंडसेट असतो. कला, खेळ, लेखन हे केवळ डीएनएवर अवलंबून नसतं. त्यासाठी काय लागतं? प्रचंड सराव, अपयश सहन करण्याची ताकद, वेगळे विचार करण्याची क्षमता. त्यामुळे महानतेचं जर सीड, बीज पुढे जातं, पण ते ट्री, त्याचा वटवृक्ष तसा वाढलेला दिसत नाही. मित्रांनो, काळ बदलतोय, मापदंडही बदलतात, हा भाग वेगळा. प्रत्येक युगाची स्वतःची महानता असते. गावस्करच्या काळामध्ये टेस्ट क्रिकेट महान होतं. सचिनच्या काळात जागतिक क्रिकेट बदललं. आज T20 आणि सोशल मीडियाचे युग आहे. त्यामुळे तुलना करणं चुकीचं आहे. आजची पिढी वेगळ्या क्षेत्रात महान बनत असेल कदाचित. म्हणून मित्रांनो, महान व्यक्तिमत्वांचा वारसा पुढे न जाण्याची जी कारणं आहेत ती अशी. एक, संघर्ष कमी, तुलना आणि दबाव, टॅलेंट हा वारसा नसणे आणि बदलणारा काळ. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, महानता ही वारशाने मिळत नाही, ती स्वतः निर्माण करावी लागते. वास्तविक हा जो वारसा आहे आणि ही जी घराणेशाही आहे, लता, आशा, तेंडुलकर, गावस्कर, आपल्याला चालणारी हवी आहे. मात्र नको असलेली राजकारणातली घराणेशाही मात्र लोकांच्या उरावर बसते. साहित्याचा वारसा, कलेचा वारसा पुढे चालत राहावा, तो आनंद अनेक पिढ्यांना, आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळावा असं वाटतं, पण तसं होत नाही. या महानतेला एक शाप आहे, हे नक्की. जर तुम्हाला वाटत असेल की मी माझा स्वतःचा वारसा तयार करू शकतो, तर हा व्हिडिओ लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.
आणि शिवाय या व्यतिरिक्त काही नावं आपणही सांगू शकत असाल, तर ती कमेंट्समध्ये अवश्य सांगावी. धन्यवाद.